आपण कधी विचार केला आहे का मित्रांनो, की आपण खरंच सगळे वेगळे आहोत का? ही गोष्ट आहे गजानन महाराज यांच्या जीवनातली. एकदा महाराज झाडाखाली बसून शांतपणे जेवण करत होते. तेवढ्यात ना एक कुत्रा आला आणि त्या अन्नातून त्याने थोडं खाऊन घेतलं. सामान्य माणूस असता तर काय केलं असतं? ते जे अन्न आहे, ते जे ताट होतं, ते लगेच बाजूला टाकलं असतं. पण महाराजांनी काय केलं माहिती आहे ना? त्यांनी तेच अन्न शांतपणे खाणं सुरू ठेवलं. हे पाहून आसपासचे लोक घाबरले आणि म्हणाले, "महाराज, हे उष्ट अन्न आहे. कृपया हे खाऊ नका. आम्ही तुम्हाला जे आहे ते नवीन ताट आणून देतो, नवीन जेवण आणून देतो आहे ना." तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले, "हा कुत्रा आणि मी दोघंही त्या परमात्म्याची लेकरं आहोत. मग यात फरक कसा? जिथे सगळं एकच आहे, तिथे शुद्ध अशुद्ध, माझं तुझं असं काहीच नाही." आपण माणसं फरक, भेद, अहंकार यात अडकलो आहोत मित्रांनो. पण सत्य काय आहे? सगळं एकच आहे. सगळं त्या परमात्म्याचं आहे. जेव्हा हे समजलं ना, तेव्हा अहंकार संपतो आणि खरी शांती मिळते. जर तुम्हाला ही शिकवण आवडली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा, सगळे एक आहे. आणि अशाच डीप स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.